श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही आपल्याला ज्या त्या वेळेवरच भेटत असते. प्रत्येक गोष्टीची ही एक वेळ, विशिष्ट अशी वेळ ठरलेली असते. त्या वेळेच्या अगोदर आणि त्या वेळेच्या नंतर कोणालाही कधीहीच भेटत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही जिच्या त्याच्या वेळेमध्येच भेटत असते. त्यामुळे जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला भेटत नाही तोपर्यंत थोडासा धीर धरा, थोडासा दम धरा. कारण की ती कुठलीही गोष्ट असू द्यात, ती तिच्या वेळेवरतीच ते आपल्याला भेटत असते. तुम्ही कितीही खाटाटोप करा, कितीही कष्ट, कितीही पळापळी करा, काहीही करा तुम्ही, पण ती गोष्ट जर का तुम्हाला तिच्या ठराविक वेळेत भेटणार असेल तर ती तेव्हाच भेटते. त्याच्या अगोदरही नाही आणि त्याच्यानंतरही नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक गोष्टी ह्या ठरलेल्या असतात. तुम्ही कसे काम करता याच्यावरती तुमचे भविष्य ठरलेले असते. तुम्ही आत्ता कसे वागत आहात याच्यावरनं तुमचे भविष्य कसे असणार आहे हे ठरत असते. त्यामुळे आत्ताच्या दिवसामध्ये, कष्टाच्या दिवसामध्ये कष्ट करत चाला. कष्टाला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. कष्टाला दुसरा कोणताही शॉर्टकट नाही आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संघर्षाच्या काळात संघर्ष करत चाला. कारण की ज्यावेळेस तुम्ही संघर्ष आत्ता करत असाल तर भविष्यात त्याचे फळ तुम्हाला हे नक्कीच भेटते. भविष्यात सुखाच्या क्षणी तुम्हाला सुख नक्कीच भेटेल. स्वामी नेहमी सांगतात, आत्ता संघर्ष केलात तर भविष्यात तुमचे जीवन सुखी समाधानी जाईल. पण आत्ता जर का तुम्ही आनंदी राहण्यासाठी काही न करता नुसतं फिरत राहिलात, काही कष्ट न करता नुसतं बसत राहिलात तर तुमचे भविष्य देखील संघर्षातच जाऊ शकते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आत्ता संघर्ष करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला सुख शांतता भेटेल. ज्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत त्या सर्व तुम्हाला भविष्यात सहज भेटून जातील. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संघर्षाच्या काळात संघर्ष करा, जेणेकरून आरामाच्या काळात तुमच्या जीवनामध्ये आराम नक्कीच येईल. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ह्या येतच असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या हा असतातच. त्या समस्या हे येणं म्हणजे आपल्याला एक इशारा असतो. आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये काहीतरी चुकत आहे, जे आपल्याला दुरुस्त करायचे आहे, ते तो संकट आपल्याला सांगत असते. त्यानुसार आपण वेळेतच आपलं जीवनमान बदलले पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा, संकट येताना आपल्यासोबत एक नाही तर अनेक संकट घेऊन येत असतं. त्यामुळे त्या संकटांना सामोरं जाण्याची शक्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्या संकटांना भक्कमपणे सामोरे जाण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. संकट म्हणजे हे तुमच्या येणाऱ्या जीवनमानामध्ये काही बदल घडवण्यासाठीचा एक संदेश असतो. तो संदेश प्रत्येकाने वेळेत ओळखला गेला पाहिजे. नाहीतर भविष्यामध्ये त्याची मोठी किंमत ही तुम्हाला चुकवावी लागेल. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये जर कोणते संकट आले असेल तर तो तुम्हाला एक इशारा आहे की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टी कुठेतरी चुकत आहे. ती गोष्ट ओळखून त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. कारण की आत्ता त्या जर का दुरुस्त केला तर भविष्यात त्याचा जास्त त्रास तुम्हाला होणार नाही. पण तुम्ही आत्ता जर का त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात त्याची मोठी किंमत ही तुम्हाला मोजावं लागू शकते. त्यामुळे संकटाकडे दुर्लक्ष करू नका, त्याला गंभीरतेने सामोरे जा. आयुष्यामध्ये हार जीत ही होतच असते. हार जीत हा आपल्या जीवनाचा एक भागच असतो. तुम्ही आज हारता म्हणजे असं नाही की तुम्ही कायमच हरत असाल. तुम्ही आज हारलात म्हणजे नक्कीच तुम्ही उद्या जिंकूही शकता. असे काही नाही की तुम्ही एक डाव हारला म्हणजे तुम्ही सर्व जीवन हारत असणार, तसे नाही. आज हारलात तर उद्या पुन्हा एकदा प्रयत्न करा. आजच्यापेक्षा तुम्ही चांगले प्रयत्न करा. आज हारताना तुमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या चुका तुम्ही दुरुस्त करा. उद्या पुन्हा त्याच प्रयत्नाने, त्याच जिद्दीने उभे राहा आणि सामोरे जावा. नक्कीच तुम्ही जिंकचाल. पण हरलात म्हणून डाव सोडून देऊ नका. लक्षात ठेवा, देवसुद्धा आपली परीक्षाच पाहत असतो. तुम्ही संकटामध्ये किती जिद्दीने लढता तेच देव पाहत असतो. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ देण्यासाठी सुद्धा देव तुमची परीक्षा घेत असतो. त्यामुळे तुम्ही आज किती मेहनतीने तुमचे कष्ट करत आहात त्याला सर्व काही महत्त्व आहे. देवसुद्धा ते पाहत असतो. तुम्ही किती मेहनत करत आहात, तुम्ही किती कष्ट घेत आहात हे देववरनं पाहत असतो. सोबतच तुम्ही जर का मधून गोष्ट सोडून दिली, काम करणं मधून सोडून दिले तर देवाला सुद्धा ते आवडत नाही.
देवसुद्धा तुमची परीक्षाच घेत असतो. संकटामध्ये तुम्ही किती काळ संघर्ष करता हेच देवाला पाहायचे असते. तुमची ताकद देवाला पाहायची असते. लक्षात ठेवा, देव तुम्हाला तेवढे दुःख देतो जेवढे सोसण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये असते. तुम्हाला जेवढी क्षमता, तुमची क्षमता जेवढी तेवढेच दुःख तुमच्या आयुष्यात देव देत असतो. त्यामुळे आलेल्या संकटांना, दुःखांना एक संधी म्हणून बघा. त्याला संकट म्हणून बघू नका. नवीन काहीतरी शिकण्याची एक संधी माझ्याकडे आलेली आहे असे त्या संकटाकडे बघा. एकदा का तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदललात तर लक्षात ठेवा, तुमचा जीवनाचा सर्व संदर्भच बदलून जाईल. तुम्हाला संकटातून सुद्धा एक संधी वाटून जाईल. संधी जी की तुम्हाला काहीतरी सिद्ध करण्याची, संकटातून अजून काहीतरी चांगलेच व्यक्तिमत्व म्हणून घडून येण्याची तुम्हाला ती संधी वाटू लागेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संकटाला एक संधीमधून बघा. तुम्ही जेव्हा संकटाला संधी म्हणून बघू लागता तेव्हा तुम्ही तुमचे चांगले काहीतरी प्रयत्न करू लागता. त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला लावता. संकटातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही काही ना तरी मार्ग काढता आणि त्या संकटातून बाहेर निघताच. त्यामुळे लक्षात ठेवा, संकटांना संकट म्हणून नाही तर एक नवीन संधी म्हणून बघा. स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःमधील क्षमता दाखवण्याची एक संधी म्हणून बघा. नक्कीच तुम्ही त्या संकटावरती मात करून पुढे जाचाल. लक्षात ठेवा, जीवनात जर का यशस्वी व्हायचे असेल तर मला हे जमणार नाही, मी हे गोष्ट करू शकणार नाही, हे बोलण्याआधी सोडून द्या. तुम्ही कष्ट करण्याच्या अगोदरच हार मानू नकात. मला ही गोष्ट जमणारच नाही, मी हे करू शकणार नाही, अशी नकारात्मक गोष्ट तुम्ही मनामध्ये कधीही आणू नका. याच्यातून तुम्ही संघर्ष करण्याच्या अगोदरच हार मानलेली असते. ही गोष्ट देवालासुद्धा पटत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, हीच गोष्ट तुमच्या अधोगतीचे कारण असते. या गोष्टीमुळेच तुम्ही अयशस्वी होत असता. त्यामुळे मला ही गोष्ट जमणार नाही, ही गोष्ट माझ्याकडून होणार नाही, हे पहिल्यांदा हे शब्द मनातून काढून टाका. या उलट मी हे करू शकतो, मला हे जमेल, असे सतत मनामध्ये म्हणत चला. कितीही मोठे संकट येऊ द्या, त्याला असेच पॉझिटिव्ह वेनेच सामोरे जा. नंतर बघा, तुम्हाला ते संकट खूप छोटे वाटू लागेल आणि तुम्ही त्यातून यशस्वीरित्या मार्ग देखील काढू शकाल. लक्षात ठेवा, लोक तुमच्याविषयी काय म्हणतात याच्याने तुम्हाला कधीच फरक पडला नाही पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय बोलतात याचा विचारसुद्धा तुमच्या मनामध्ये आला नाही पाहिजे. लोक काय बोलतील यापेक्षा तुमचं मन तुमच्याविषयी काय बोलतं आहे, तुम्ही तुमच्याविषयी काय विचार करता याला खूप महत्त्व आहे. लोक काय आज बोलतील, उद्या गप्प हसतील आणि परवा गप्प बसतील आणि विसरूनही जातील. जे काही करायचे आहे, जे काही निभवायचे आहे ते तुम्हालाच निभवायचे आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नकात. या उलट तुमच्या स्वतःच्या मनाला काय वाटते, तुम्ही स्वतः काय विचार करताय हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वाटले की एखादी गोष्ट बरोबर आहे, तुमच्या मनाला देखील वाटत असेल की ही गोष्ट बरोबर आहे आणि मला ही करायची आहे, तर तुम्ही ते करू शकता. या उलट लोकांचा विचार करत बसलात तर लोक तुम्हाला तुमचे पाय खेचण्यात व्यस्त असतात. ते तुम्हाला कधीही चांगला सल्ला देणार नाहीत. त्या उलट ते तुमची अधोगती कशी होईल याचाच विचार करत असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, लोक काय बोलतील याचा जास्त विचार तुम्ही करत बसू नका. तुमच्या मनाला काय वाटते, तुम्ही काय विचार करता हे खूप महत्त्वाचे आहे. यशस्वी लोकसुद्धा हेच करतात. ते लोकांचा कधीही विचार करत नाहीत. ते स्वतःच्या मनाला काय वाटते आणि स्वतःचा विचार काय आहे याच्यावरती सर्व काही अवलंबून ठेवतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा एखादी गोष्ट जर करायची असेल तर लोक काय म्हणतात याचा विचार करू नकात. तुमच्या मनाला काय वाटते याचा विचार करून त्या गोष्टी निभावा. सर्व काही तुम्ही यशस्वीरित्या मिळवचाल. श्री स्वामी समर्थ.